दोन कन्सेप्ट इथं बघायच्या आहे. एक म्हणजे ट्रेझरी बिल आणि एक म्हणजे कमर्शियल पेपर. बरोबर, टी बिल आणि कमर्शियल पेपर. आणि हा टॉपिक उघडण्याचं कारण काय होतं, तर एक वेळा PYQ व्यवस्थितपणे बघून घ्या. केंद्र सरकारच्या दायित्वामध्ये कोणत्या देयता या सर्वाधिक होत्या? देयता टॉपिकवर जर तो प्रश्न विचारत आहे, बरोबर नाही का, म्हणजे देयता म्हणजे लायबिलिटी, जे परत द्यावं लागते, याचा अर्थ मला सांगा सरकारच्या इन्कमवर पण तो प्रश्न विचारू शकतो. ट्रेझरी बिल हा सरकारच्या कर्जाच्या उत्पन्नाचं साधन आहे, म्हणून हा टॉपिक घेतला. हे आपण नंतर बघू PYQ आपल्या प्रकरणामध्ये. खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन नाही? गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन नाही म्हणजे याचा अर्थ ते काय विचारत आहे? संख्यात्मक. बरोबर. आणि याच मालिकेमध्ये म्हणजे PYQ मधनं काय शिकायचं आहे, इथं फडफड नाही करू आपण, हे बेसिक लेक्चर मध्ये शिकू आपण, की हे दोन प्रश्न इंडिकेट करते की बाबा भविष्यामध्ये तो तुला कशावर प्रश्न विचारू शकतो? ट्रेझरी बिलवर. आणि हे पेपरमध्ये न्यूज होती, रिझर्व्ह बँकेकडून ट्रेझरी बिलाचा काय रे लिलाव काय केला? स्थगित केला. पहिला प्रश्न इथं आयोग तुम्हाला विचारेल की पुढील पैकी टी बिल किंवा ट्रेझरी बिल कोणामार्फत प्रसिद्ध होते? तणाव नाही घ्यायचा, आपल्या बेसिक क्लासचा कन्सेप्ट भिडवाचा. कर्ज व्यवस्थापन हे काम कोणाचं आहे? बँकेचं नाही, हे काम RBIचं आहे. गव्हर्नमेंट डायरेक्ट लोकांकडनं कर्ज घेऊ शकते का? नाही. म्हणून कर्ज शब्द आला, सरकारी कर्ज, तर पर्यायामध्ये पहिले RBI हा गोळा टिक करायचा आणि नंतर प्रश्न वाचायचा. त्याचं उत्तर RBIच असेल. समजलं? आपण पॉलिटीमध्ये काय म्हटलं? जजेस अपॉइंटेड बाय राष्ट्रपती. कळली इथपर्यंत? काही बघण्याची गरज नाही खाली. तसं इथं सगळं कर्ज व्यवस्थापन कोण करते? RBI. म्हणून तर RBIला सरकारची बँक म्हणतात. ह्या कारणामुळे RBI फेडरल बँक असण्याचं अनेक कारणापैकी एक कारण एक आहे, कारण RBI काय करते? कर्ज व्यवस्थापन. चला मुख्य मुद्द्यावर जाऊ. तर ट्रेझरी बिल. आता ट्रेझरी बिल कशाला म्हणतात आणि सिलेबस, आणि मी मुद्दा म्हणून बघा यावर प्रश्न नाही आहे, म्हणजे आहे प्रश्न टी बिलवर पण खूप जास्त नाही आहे. कशी येऊ शकते ते पण विचारलं, म्हणून ज्याच्यावर प्रश्न येऊ शकते ना त्याला कॅचअप करा, म्हणजे कट ऑफ पेक्षा 10 मार्क प्लस होईल. आता बघा पहिल्यांदा याला म्हणतात ट्रेझरी बिल. हे असं दिसते या प्रकारे. ओके, हे जमैका दिलेलं असेल, हे जमैकाचं जरी आहे तरी भारताचं असं दिसते. किंवा असं जमैकाचं आणलं डायरेक्ट तुम्ही, सेम असं दिसते. हा ठीक आहे. आता बघा पहिले बेसिक एक कन्सेप्ट आहे आपल्या इकॉनॉमिक्स मध्ये, त्याला म्हणतात वित्तीय बाजार म्हणजे फायनान्शियल मार्केट. फायनान्शियल मार्केट म्हणजे ज्या ठिकाणी कर्जाचं काय होते? देवाणघेवाण, त्याला म्हणतात फायनान्शियल मार्केट. हा बेसिक लेक्चरचा पार्ट आहे आपला. फायनान्शियल मार्केटमध्ये एक प्रकार आहे ज्याला म्हणतात मनी मार्केट, म्हणजे त्याला म्हणतो आपण नाणे बाजार. आणि दुसरा आहे ज्याला म्हणतो आपण कॅपिटल मार्केट म्हणजे भांडवली बाजार. दोन मध्ये फरक काय असतो? अल्प काळासाठी देवाणघेवाण म्हणजे मनी मार्केट, दीर्घ काळासाठी देवाणघेवाण म्हणजे भांडवली मार्केट. अल्प काळ म्हणजे किती सर? तर काही लोक याला 1 वर्षाच्या आतील मानतात. कोणाला? मनी मार्केटला. हे काही असा लिखित नियम नाही आहे, पण अलिखित नियम आहे. 1 वर्षापेक्षा कमी कशामध्ये असेल? मनी मार्केटमध्ये. समजलं इथपर्यंत? आता हे जे मनी मार्केट आहे 99% मनी मार्केट. मनी मार्केट म्हणजे कर्जाचं देवाणघेवाण असण्याचं ठिकाण म्हणजे मनी मार्केट. पुन्हा सांग, मनी मार्केट म्हणजे कर्ज देवाण घेवाण. कर्ज देणे म्हणजे ठेवी ना. तर 99% मनी मार्केट भारतामध्ये बँकिंग सिस्टमच कव्हर करते. जसं आपल्या गावामध्ये मटन मार्केट असते, भाजी मार्केट असते, ते दिसते. मग सर मनी मार्केट कुठे दिसणार? तर मनी मार्केट म्हणजे तू जे बँकेमध्ये जातं ना तेच म्हणजे मनी मार्केट असते. कळलं अरे बाबा? समजलं ना आता? हा, 99% बँकिंग सिस्टमच ह्याला कव्हर करते. आता बघा या मनी मार्केटचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे गव्हर्नमेंट मनी मार्केट आणि एक म्हणजे खासगी मनी मार्केट. म्हणजे सर जिथं गव्हर्नमेंट कर्जाची देवाणघेवाण करतो ते म्हणजे गव्हर्नमेंट मनी मार्केट, आणि जिथं प्रायव्हेट येते त्याला म्हणतात काय? खासगी मनी मार्केट. फरक कळला दोन मधला? सिंपल आहे. मग आता मला सांगा, इथं ओळखीच्या लोकांमध्ये कर्ज देवाणघेवाण होत आहे की अनोळखी लोकांमध्ये? ओळखीच्या. नाही, आवाज सांगून राहिला बरं का, आपल्याला पुढचा अटेम्प्ट द्यायचा आहे. अनोळखी लोकांमध्ये होत आहे ना. समजलं इथपर्यंत?
पर्सनॅलिटी परीक्षेवर परिणाम पाडते, मी वारंवार सांगत आहो तुम्हाला इथपर्यंत. आणि त्यातल्या जर तुम्ही समजा कंबाईन फॉर्मची तयारी करत असाल ना, तर लय डेंजर आहे बरं का तो. कारण तिथं प्रश्न करेक्ट नाही पाहिजे, विदिन अ टायमिंग करेक्ट पाहिजे. बघ मग आता मला सांगा, अनोळखी व्यक्तीमध्ये जर देवाणघेवाण होत आहे तर काहीतरी दोघांमध्ये ट्रस्ट पेपर लागेल ना, त्या ट्रस्ट पेपरलाच म्हणतात ट्रेझरी बिल, बरोबर नाही का. हा जो ट्रेझरी बिल मी तुम्हाला दाखवला, हा दोघांमध्ये एक प्रकारचा ट्रस्ट पेपर आहे. इथपर्यंत जर गव्हर्नमेंटनं अल्प काळासाठी पैशाची उधारी घेतली, अल्प काळ म्हणजे 365 पेक्षा खाली 364 दिवसाच्या आत जर उधारी घेतली, कोण घेतली, गव्हर्नमेंटनं, तर त्या इन्स्ट्रुमेंटला म्हणतात कोणतं बिल, ट्रेझरी बिल. आणि जर प्रायव्हेट सेक्टरनं जर अल्प काळासाठी पैसे काय घेतले उधार, तर त्याला म्हणतात सीपी म्हणजे कमर्शियल पेपर. म्हणजे कोणतं पेपर, कमर्शियल. म्हणजे जर पेपरमध्ये न्यूज आली रिलायन्स इश्यू कमर्शियल पेपर, म्हणजे रिलायन्सला अल्प काळासाठी पैसे उधार घ्यायचे आहे, कळलं. गव्हर्नमेंट इश्यू ट्रेझरी बिल म्हणजे सरकारला, आणि दोन्ही इन विदिन किती 365 पेक्षा कमी. आणि लक्षात ठेवायचं, हे फक्त केंद्र सरकारच प्रसिद्ध करते. हे जे ट्रेझरी बिल आहे हे फक्त कोण प्रसिद्ध करू शकते, सेंट्रल, राज्य नाही. राज्य नाही तसं डायरेक्ट कर्ज घेण्याचा अधिकारही नाही. त्यासाठी आरबीआयनं एक वेगळी योजना सुरू केली आहे, त्याला वेजेस अँड मीन्स म्हणतात. त्याला कळली इथपर्यंत. तर हे कॉन्सेप्ट झाली कोणतं, ट्रेझरी बिल. मला सांगा हे तुमच्या पुस्तकात आहे की नाही आहे. नाही, हे का सांगून राहिलो, ऑनलाईन वाले बरेच वरण भात पोरं अशी आहेत, त्यांना असं वाटते जे मला माहित आहे तेच परीक्षेला कामी आहे. हेच तुझ्या स्कोर 35च्या आतमध्ये येण्याचं कारण पण आहे. जे मला माहित आहे तेच मी वारंवार वाचत आहोत, हेच तर रिझन आहे 35च्या आतमध्ये येण्याचं. आणि जे मला माहित नाही हा समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही, त्याला असं वाटते हे सिलेबसच्या बाहेर आहे. हे काही काही सवयी आहे बरं का. म्हणजे हे सर्वात मोठी अंधश्रद्धा ही आहे भोंदू बाबापेक्षा. हे कळलं का इथपर्यंत. तर या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात की हे ट्रेझरी बिलचा कार्यक्रम झाला. त्याला कळलं इथपर्यंत. नोट्स पण मी टाकून देतो, काही नाही. आता कुठला मुद्दा राहिला, ओके. 364 दिवसापर्यंत काय केलं जाते, प्रसिद्ध हे केल्या जाऊ शकते 1 वर्षापेक्षा आतमध्ये. आणि जे शब्द ना बॉन्ड आणि शेअर्स, बॉन्ड आणि शेअर हे कोणाचं इन्स्ट्रुमेंट आहे, हे इन्स्ट्रुमेंट आहे कोणाचं, भांडवली बाजाराचं. समजलं, ठीक आहे. तर हे ट्रेझरी बिल सांगायचं होतं, ओके. एक प्रश्नाचं उत्तर देता का मला, देता का रे, देता का रे, अरे हो की नाही रे. समजा हा प्रश्न आहे आयोगाचा, ए भाऊ हा प्रश्न आयोगाचा आहे, सेम. हा पुढीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या, भारताच्या मध्यवर्ती बँकेला काय म्हणतात रे, काय म्हणतात रे पोरो, आरबीआय गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन नाही. आपण काय करू, नाहीच्या जागी आहे करू. आयोग बा प्रश्न कसा क्रिएट करतो, म्हणजे गुणात्मक पतनियंत्रणाची साधने कोणती आहे. आणि जर पर्यायामध्ये त्यानं टाकला टी बिल, ट्रेझरी बिल, विधान चुकी बरोबर, हातवर करा बरोबर वाले. गुणात्मक एक असते संख्यात्मक, नसेल समजलं इंग्लिशमध्ये घ्या, क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह. संख्यात्मक म्हणजे बाजारामधील तरलता काय करते, कमी जास्त. आणि गुणात्मक म्हणजे फक्त समजूत आहे. मग टी बिल हा गुणात्मक आहे का, टी हा टी बिल हा गुणात्मक आहे का, हा जो प्रश्न आहे ना गुणात्मक, हा आयोगाचा दरवर्षी रिपीट प्रश्न आहे. आणि तरी पण आपण पंचर होता म्हणून म्हटलं होतं जरा डोक्यानं आणि मनानं क्लासमध्ये हजर राख. मी सगळं शिकवलेलं आहे, बरोबर नाही का. मी हिंट पण दिलेली आहे की हा कागद आरबीआय तुम्हाला देईल, तुमच्याकडनं आरबीआय पैसे घेईल. मग तुमच्याजवळचे पैसे वाढले की कमी झाले, वाढले, काय झाले, कमी झाले. म्हणजे मला सांगा संख्यात्मक मापन आहे ना, इथं शब्द काय वापरलाय, म्हणजे हे असणार नाही. हे काय गुणात्मक आहे, संख्यात्मक आहे. हे का डेमो दाखवला, शिकून तुझे उत्तर का चुकतात त्याचं कारण हे आहे की बरोबर ते पिन पकडते, नच पकडता आलं पाहिजे पटकन. विषयाकडे इथपर्यंत. आता उदाहरणार्थ हा, ओके.
कर्ज तारण सीमांचे नियमन. पहा मराठी कसं आहे, तुला कळलं तरी काय याच्यावर काही? अरे तुला कळलं तरी काय याच्यावर काही? एवढे कष्ट थोडी घेतो. रेग्युलेशन, रेग्युलेशन म्हणजेच लक्षात ठेवायचं गुणात्मक. ओके. त्यानंतर ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे काय? संख्यात्मक. मी उत्तर नाही सांगून राहिलो, मी सांगून राहिलो कशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे, याला कसं जोडायचं याच्यासोबत. हे जर जमलं ना तर तुमचे मार्क 10 वरून 15 वर गेले. मी बेसिक लेक्चरमध्ये पण आपण हे सांगितलेलं तुम्हाला. एकदम परफेक्ट. तर या तऱ्हेनं हे न्यूज होती, म्हणून मला असं वाटलं की तुम्हाला काय करावं, ओके, चर्चा करावं. हे रिझर्व्ह बँकेकडून ट्रेझरी बिलाचा लिलाव काय झाला? स्थगित झाला. म्हणजे नाही करणार बाबा आता, करायची गरज नसेल किंवा भावावर नियंत्रणात आलं असेल या तऱ्हेनं. ठीक आहे. येस. चला ऑनलाईन पोरांना, ही आपली एक बॅचचं शेवटलं ऑफर चालू आहे रे बाबा. इकडं बघून घ्यायचा. ही कंबो बॅच आहे, ज्याला पूर्ण करायची असेल राज्यसेवा पूर्व, कोणती बा कंबाईन पूर्व, राज्यसेवा मुख्य, आणि हे ज्याला इको पॉलिटिक्स करायचं असेल तर ते वापरू शकता. इथं कोड वापरा ABHI50 येणार. तर यामधनं जर यामधनं आलं नाही तर कुठूनच येणार नाही ते. विषय इथपर्यंत तयारी मजबूत होऊन जाईल. चला आजच्या ठळक बातम्या इथे संपल्या.